महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे. सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. 12वी बोर्डाची जीवशास्त्राची प्रश्नपत्रिका कशी सोडवावी भाग 3 मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, 29 सप्टेंबर 2021 ची ही प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेमुळे 2022 साली जी काही बोर्डाची जीवशास्त्राची प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहे, जी आपण सोडवणार आहात, याच्यासाठी ही फायद्याची आहे. तर मी दत्ता शिंदे बायोलॉजी ट्युटोरियल आपले सहर्ष स्वागत करीत आहे. पहा, यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की सेक्शन सी बद्दल. सेक्शन सी आपण सविस्तरपणे सोडवलेला आहे. हा शेवटचा सेक्शन डी आहे. मित्र हो, या डी सेक्शन मध्ये एकूण 3 प्रश्न सोडवायचे आहेत. आपल्याला एकूण टोटल 5 प्रश्न या भागामध्ये दिलेले आहेत. 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत. या ठिकाणी आपण सोडू. सेक्शन डी हा सुरू होतो क्वेश्चन नंबर 27. काय आहे की गिव्ह द टर्म टू डिस्क्राइब द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू ओव्ह्यूल थ्रू द फॉलोइंग पार्ट्स. तर पहा की या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की पोलन ट्यूबची एंट्री कुठल्या पार्ट्स मधून एंट्री झाल्यानंतर त्या एंट्रीचं कॉन्सेप्ट काय आहे. तर पहा की आपल्याला इथं मॉडेल आन्सर मध्ये दिलेलं आहे की टर्म दिलेली आहे. मायक्रोपाईल मधून जी एंट्री होते त्याला आपण पोरोगॅमी असं म्हणतो. चलाझा मधून जर ओव्ह्यूलच्या एंट्री होत असेल पोलन ट्यूबची तर त्याला आपण चलाझोगॅमी म्हणू, आणि इंटिग्युमेंट मधून होत असेल पोलन ट्यूबची एंट्री त्याला मेझोगॅमी असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येक टर्म लिहिण्याला अर्धा मार्क आहे. तर या ठिकाणी एक नोट घ्यायची आहे की नोट काय आहे, डायग्राम इज नॉट एक्सपेक्टेड. ही कुठलीही पहा इथे की पोलन ट्यूबची एंट्री ही मायक्रोपाईल मधून होते, त्याला आपण पोरोगॅमी असं म्हणतो. चलाझा मधून होते तर ही चलाझोगॅमी असं म्हणतात, आणि मेझोगॅमी यानी म्हणजे इंटिग्युमेंट मधून होणारी जी एंट्री आहे तर त्याला मेझोगॅमी असं म्हणतात. स्टेट एनी 5 सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. इथे एक लक्षात घ्या की आपल्याला कुठलीही डायग्राम काढायची नाही, फक्त आपल्या अंडरस्टँडिंग साठी ही मी डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, लक्षात राहू म्हणून. दुसरा उपप्रश्न विचारलेला आहे स्टेट एनी 5 सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. तर या ठिकाणी आपण पहा परत एकदा की एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाईल पोरोगॅमी, त्यानंतर एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू चलाझोगॅमी, त्यानंतर काही असे प्लांट्स असतात की पोलन ट्यूबची एंट्री सम प्लांट्स थ्रू इंटिग्युमेंट थ्रू होते, त्याला आपण मेझोगॅमी असं म्हटलं जातं. आता सिग्निफिकन्स बद्दल चर्चा करू. तुम्हाला फक्त 5 सिग्निफिकन्स डबल फर्टिलायझेशनचे लिहायचे आहेत परीक्षेमध्ये. प्रत्येक सिग्निफिकन्सला हाफ मार्क आहे, म्हणजे 2.5 मार्क हे सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन साठी आहेत, आणि टर्म ज्या दिलेल्या आहेत प्रत्येक टर्मला हाफ मार्क आहे. असा हा 4 गुणांचा प्रश्न आहे. प्रत्येक या सेक्शन मध्ये एकूण जे 3 प्रश्न सोडवायचे आहेत, प्रत्येक प्रश्नाला 4-4 असे गुण आहेत. 4 म्हणजे 12 मार्काचा हा सोडवायचा आहे एकूण. पहा सिग्निफिकन्स. पहिलं सिग्निफिकन्स आहे युनिक फीचर ऑफ एंजिओस्पर्म. व्हॉटेवर द एंजिओस्पर्म फ्लॉवर बिअरिंग प्लांट्सचे एक युनिक फीचर आहे. दुसरं सिग्निफिकन्स आहे एन्श्योर दॅट द पॅरेंट प्लांट इन्व्हेस्ट अ सीड विथ अ फूड स्टोर ओनली इफ द एग इज फर्टिलाइज्ड. तिसरं सिग्निफिकन्स आहे डिप्लॉइड झायगोट डेव्हलप इनटू एम्ब्रियो विच डेव्हलप्स इनटू न्यू प्लांट. चौथा सिग्निफिकन्स आहे ट्रिप्लॉइड पेन डेव्हलप्स इनटू न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू. आणि 5वा सिग्निफिकन्स आहे की डबल फर्टिलायझेशन रिस्टोर द डिप्लॉइड कंडिशन बाय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट दॅट इज थ्रू सिंगॅमी. फर्स्ट फर्टिलायझेशन म्हणून आपण एकशी फ्यूज झाल्यानंतर, आणि सेकंडरी न्यूक्लियसची फ्यूज झाल्यानंतर आपण सेकंड फर्टिलायझेशन टीपेन असं म्हणतो. आणि 6वं ऍडिशनल दिलेलं आहे की डबल फर्टिलायझेशन ऑल्सो हेल्प टू अवॉइड पॉलीएम्ब्रॉयडरी. तर हे या 6 पैकी 5 सिग्निफिकन्स लिहिणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतरचा प्रश्न घेऊ आपण की 28वा प्रश्न आहे. हा काय सांगतो एक प्रश्न, क्वेश्चन इथं वाचू. राकेश इन कलर ब्लाइंड. पहा की हे राकेश आहेत, हे राकेश कलर ब्लाइंड आहेत. मॅरिड टू ए संगीता. या संगीता आहेत. हु हॅव नॉर्मल व्हिजन होमोझायगस. संगीता होमोझायगस आहे, नॉर्मल व्हिजन आहे. दे हॅव अ सन अँड डॉटर. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आफ्टर मॅरेज झाली. डिटरमाइन द टाइप ऑफ व्हिजन इन देअर चिल्ड्रन. त्यांच्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये त्यांचं आपल्याला व्हिजन डिटरमाइन करायचे सुटेबल चार्ट. तर पहा की आपल्याला पेज नंबर 63 वर 12वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की पॅरेंट्स कोण आहेत. राकेश हे कलर ब्लाइंड आहेत.
हेट्रोझायगस आहेत. संगीता ही नॉर्मल व्हिजनच्या आहेत, होमोझायगस आहे. आपल्याला अल्फाबेट जेनेटिक मेकअप म्हणजे जिनोटाईप XCY, स्मॉल सी आहे वरती, Y कॅपिटल X स्मॉल सी Y, हे त्याचं जेनेटिक मेकअप आहे रॉकेश यांचं. आणि संगीताचं आहे X कॅपिटल C. याचे गॅमेट्स आपल्याला माहिती आहेत कसे, X स्मॉल C Y, त्यानंतर X कॅपिटल C. तर यांचं फिनोटाईप F1 जनरेशन मध्ये काय असेल की F1 जनरेशन मध्ये कॅरियर डॉटर ही आहे, डॉटर ही त्यांची जन्मलेली कॅरियर असेल, नॉर्मल व्हिजनचा सन असेल, म्हणजे 50% कॅरियर डॉटर, 50% नॉर्मल व्हिजन सन असेल. करेक्ट जिनोटाईप जी आपण लिहिलेला आहे, हे पहा वरच्या यामध्ये इथं दिलेला आहे करेक्ट जिनोटाईप. हा चार्ट आपल्याला काढावा लागेल आन्सर शीटवर. त्यानंतर 1 मार्क आहे जी करेक्ट जिनोटाईप लिहिण्याला. करेक्ट गॅमेट्स पहा, इथे गॅमेट्स पण दिलेले आहेत एरो मध्ये, 1 मार्कासाठी आहे. जिनोटाईप ऑफ कॅरियर डॉटर कुठला आहे, तर हे F1 मधलं हे जिनोटाईप पहा इथं कॅरियर डॉटर मधलं जिनोटाईप इथे आपल्याला पाहायला मिळेल. X कॅपिटल C, X स्मॉल C, हाफ मार्कला. जिनोटाईप ऑफ नॉर्मल सनचं कुठला असेल, X कॅपिटल CY. आणि फिनोटाईप ऑफ F1 जनरेशन 1 मार्कासाठी आहे. F1 जनरेशनचं फिनोटाईप आहे 50% फिमेल आणि 50% मेल. तर हे तुमचं उत्तर या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. हा चार्ट काढणं आवश्यक आहे. त्यानंतरचा 29वा प्रश्न घेऊ. ऑब्झर्व द टेबल अँड फिल द अप्रोप्रिएट ब्लॉक्स अँड रीराईट. तर हा जो 29वा प्रश्न आहे WBC चार्ट 12वीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 166 वर दिलेला आहे 4 मार्कासाठी. एक लक्षात घ्या की इथं डायग्राम आपल्याला काढायचे नाही. काय आहे की टाइप्स ऑफ WBC दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की WBC चे टाईप 2 आहेत, अग्रॅन्युलोसाइट आणि ग्रॅन्युलोसाइट. अग्रॅन्युलोसाइटचं कुणाला म्हणतात की न्यूट्रोफिल्स, बॅसोफिल आणि इसायनोफिल हे ग्रॅन्युलोसाइट आहेत की या WBC मध्ये प्रोटीनचे ग्रॅन्युल्स असतात या सेलमध्ये. आपल्याला त्यानंतर अग्रॅन्युलोसाइट एकच दिलेला आहे, मोनोसाइट. मित्रांनो, अग्रॅन्युलोसाइट जो आहे तो मोनोसाइट आणि लिम्फोसाइट असतात, हे तुम्हाला माहिती 2 आहेत अग्रॅन्युलोसाइट. तर पहा आपल्याला लिहायचं काय आहे की टाइप ऑफ WBC हा डायग्राम काढायची गरज नाही. इथं आपल्याला विचारले फक्त की फिल द अप्रोप्रिएट ब्लॉक्स अँड रीराईट. तर डायग्राम न काढता आपल्याला विचारले टाइप ऑफ WBC आणि फंक्शन लिहायचं आहे. तर पहा न्यूट्रोफिल जे आहे हा WBC चा टाइप आहे. न्यूट्रोफिल्सचं फंक्शन काय आहे? Neutrophils are responsible for destroying pathogens by the process of phagocytosis. That is the function of neutrophils. Basophil हे आयडेंटिफाय केलेलं आहे या डायग्राम मध्ये आपण. That is a type of granulocyte. Granulocyteचं फंक्शन काय? Granulocyte represent in infected and allergic conditions. Only secrete heparin, histamine and serotonin हे सिक्रीट करतात. त्यानंतर पहा की इसायनोफिल जे आहे तर हे होस्ट डिफेन्स आहे, रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन एज दिस प्रोड्यूस अँटीटॉक्झिन्स म्हणून आपण. पार्टिसिपेट इन ॲलर्जिक रिॲक्शन किंवा डिफेन्स अगेन्स्ट पॅरासायटिक, हे लिम्फॉइड्स मध्ये ओरिजिनेट्स होतात हे ग्रॅन्युलोसाइट्स. आणि शेवटचं ग्रॅन्युलोसाइट जे आहे मोनोसाइट. तर मोनोसाइट हे पहा बोन मॅरो मध्ये ओरिजिनेट होतं. दे आर मेनली फॅगोसायटिक and destroy the bacteria and dead or damaged tissue by phagocytosis. तर हे फंक्शन आहे मोनोसाइटचं. मित्रांनो, आणखी एक मोनोसाइट आहे लिम्फोसाइट. ऍडिशनल माहिती देतो, ती लिहायची गरज नाही. टाइप ऑफ WBC अँड इट्स फंक्शन कॅरी आपल्याला 167 वर आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक हे जे स्ट्रक्चर टाइप्स आणि फंक्शन करेक्ट जर लिहिलं तर प्रत्येकी 1 मार्क आहे. दुसऱ्या टाईपचं लिम्फोसाइट आहे, हे पण बोन मॅरो मध्ये ओरिजिनेट होतं. 2 मेन लिम्फोसाइट्स आपल्याला माहिती आहेत, बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट हे अँटीबॉडी बनवतं, तर टी लिम्फोसाइट किल ट्युमर सेल्स अँड हेल्प टू कंट्रोल इम्युनी रिस्पॉन्स. ही एक ऍडिशनल तुम्हाला इन्फॉर्मेशन. त्यानंतर 30व्या प्रश्नाची चर्चा करू. 30वा प्रश्न काय आहे की स्केच अँड लेबल हायपोफायसिस ग्लँड. मित्रांनो, पिट्युटरी ग्लँडलाच आपण हायपोफायसिस ग्लँड असं म्हणतो. पी साइज्ड एंडोक्राइन ग्लँड आहे ऍट द बेस ऑफ ब्रेन. बेस आहे ब्रेनच्या आपल्या. तर ही डायग्राम आपल्याला काढणं एक्सपेक्टेड आहे. अर्धा मार्क आहे. 3 करेक्ट लेबल जर आपण केले तर 1.5 मार्क, म्हणजे टोटल ही डायग्रामला
आपण अँसर शीटवर काढल्यानंतर 3 लेबल करावायचे आहेत, तेवढे करा. त्यानंतर 30व्या प्रश्नामध्ये एक प्रश्न आणखी एक विचारलेला आहे, व्हॉट कॉजेस कुशिंग डिसीज. मित्रांनो, कुशिंग डिसीज काय आहे की हायपर सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स जे काही प्रोड्यूसेस होतं, कुशिंग डिसीज प्रोड्यूस करतं आणि इट लीड टू हाय ब्लड शुगर लेवल, एक्सक्रीशन ऑफ अ ग्लुकोज इन युराईन, त्यानंतर राईज इन अ सोडियम इन अ ब्लड व्हॉल्यूम, हाय ब्लड प्रेशर, ऑबेसिटी आणि वेस्टिंग ऑफ लिम्ब मसल हे होतात. हे स्टेरॉइड हार्मोन आहे, हे लक्षात ठेवा. पिट्युटरी ग्लँडचं हे हायपर सिक्रेशन ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे हार्मोन लक्षात ठेवा. त्यानंतर 30वा प्रश्न विचारलेला आहे, 30व्यामध्ये उपप्रश्न आहे, नेम द हार्मोन सिक्रेटेड बाय थायरॉइड ग्लँड. आपल्याला माहिती आहे की हार्मोन जे थायरॉइड ग्लँड, थायरॉक्सिन, हे सोपं आहे. हार्मोन सिक्रेटेड बाय थायरॉइड ग्लँड्स, इट इज द लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड सिक्रेट थायरॉक्सिन हार्मोन. हे थायरॉक्सिन हार्मोन पर्टिक्युलर वर्ड आपल्याला लिहायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यामध्ये उपप्रश्न डी हा विचारलेला आहे, प्रोडक्शन अँड सिक्रेशन ऑफ मिल्क आफ्टर चाइल्ड बर्थ इज स्टिम्युलेटेड बाय विच हार्मोन, नेम इट. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बर्थ हार्मोन म्हणजे पहा की सिक्रेशन ऑफ मिल्क आफ्टर चाइल्ड बर्थ, त्याला आपण प्रोलॅक्टिन हे हार्मोन असं म्हणतो आपण. हे प्रोलॅक्टिन हार्मोन रेफर्ड टू ॲज, याला मॅमोट्रोपिन असं म्हणतात किंवा ल्युटोट्रोपिन असंही म्हणतात. याची जी ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्टिव्हिटीज ग्रोथ ऑफ अ ब्रेस्ट ड्युरिंग प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सीच्या वेळेस ब्रेस्टची ग्रोथ होते. स्टिम्युलेट द मिल्क प्रोडक्शन या प्रोलॅक्टिन हार्मोनमुळं हे स्टिम्युलेट होतं. आणि सिक्रेशन ऑफ मिल्क बाय मेमरी ग्लँड्स आफ्टर चाइल्ड बर्थ हे याचं फंक्शन आहे. या हार्मोनचं प्रोडक्शन अँड सिक्रेशन ऑफ मिल्क आफ्टर चाइल्ड बर्थ स्टिम्युलेटेड बाय हार्मोन, विच हार्मोन, नेम इट. तर हे प्रोलॅक्टिन म्हणजे मॅमोट्रोपिन किंवा ल्युटोट्रोपिन याच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. हे 3 लिहायचे आहेत, प्रोलॅक्टिन, ल्युटोट्रोपिन किंवा मॅमोट्रोपिन, तुमच्या बुक्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पहा, शेवटचा 31वा प्रश्न आहे, व्हॅक्सिन हॅव एलिमिनेटेड स्मॉल पॉक्स. याच्यामध्ये ही 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक बघा, व्हॅक्सिन हॅव एलिमिनेटेड स्मॉल पॉक्स, पोलिओ अँड अदर डेडली डिसीजेस. तर हा एक प्रश्न. तर व्हॅक्सिन हॅव एलिमिनेटेड स्मॉल पॉक्स, पोलिओ अँड अदर डेडली डिसीज. यामध्ये प्रश्न विचारला आहे, डिस्क्राईब द प्रोडक्शन ऑफ इडिबल व्हॅक्सिन. तर प्रोडक्शन ऑफ इडिबल व्हॅक्सिन म्हणजे इडिबल, पेज नंबर 280 वर हा क्वेश्चनचं आन्सर आपल्याला पाहायला मिळेल. काय आहे की प्रोडक्शन ऑफ इडिबल व्हॅक्सिन, याचं आपण उत्तर बघू. प्रोडक्शन ऑफ इडिबल किंवा त्याला ओरल व्हॅक्सिन असं म्हणतो, तोंडाद्वारे घ्यायची, माउथद्वारे. हे इम्युनोजेनिक प्रोटीन आहे, व्हॅक्सिन ऑफ अ सर्टन पॅथोजिन्स फाउंड टू बी ऍक्टिव्ह व्हेन ऍडमिनिस्टर्ड ओरली, म्हणजे तोंडाद्वारे हे घ्यायचं आहे, माउथद्वारे. द जीन करस्पॉन्डिंग टू सच प्रोटीन, हे जे इम्युनोजेनिक प्रोटीन पॅथोजिन्स मध्ये प्रोड्यूस होतं, दॅट इज आयसोलेटेड, विलग केलं जातं. अँड जीन कन्स्ट्रक्ट इज अ प्रोड्यूस, कन्स्ट्रक्टिव्ह जीन प्रोड्यूस केला जातो. दिस जीन इज इंट्रोड्यूस, हा जीन इंट्रोड्यूस केला जातो बायोटेक या टेक्निकद्वारे. अँड एक्सप्रेस्ड इन अ प्लांट जिनोम मध्ये इंट्रोड्यूस केला जातो. अँड दॅट रिझल्ट्स इन द प्रोडक्शन ऑफ सच इम्युनोजेनिक प्रोटीन इन द पार्ट्स ऑफ द प्लांटच्या पार्टमध्ये ही प्रोटीन, इम्युनोजेनिक प्रोटीन प्रोड्यूस होईल, वेअर इट एक्सप्रेस. अँड दॅट इज व्हेन फीड टू ॲनिमल, मेनली ह्युमन्सला जर हे दिलं तर पर्सन बिकम व्हॅक्सिनेटेड अगेन्स्ट सर्टन पॅथोजिन्स. सच व्हॅक्सिन इज कॉल्ड ॲज अ इडिबल व्हॅक्सिन. अशा व्हॅक्सिनला इडिबल व्हॅक्सिन म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. तर हे एवढं जे उत्तर आपण एक्सपेक्टेड आहे एक्झामिनरला मित्रांनो, हे 2 मार्कासाठी आपल्याला लिहायचे आहे. दुसरा एक उपप्रश्न विचारलेला आहे, बी, व्हॉट आर द मेल्ट इन द माउथ व्हॅक्सिन्स. पहा की मेल्ट इन द माउथ व्हॅक्सिन काय आहे. तर याचं उत्तर आहे, पहा, बी मध्ये उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. अन एक्साइटिंग इन्व्हेन्शन इज अ प्रोडक्शन ऑफ मेल्ट इन द माउथ व्हॅक्सिन्स दॅट कॅन बी ऍडमिनिस्टर्ड बाय प्लेसिंग देम अंडर युअर टंग दॅट डिलिव्हर्स इन टू द ब्लड स्ट्रीम. मित्रांनो, मेल्ट इन द माउथ व्हॅक्सिन जी आहे, तर ही तोंडामध्ये जिभेखाली अंडर हीट ठेवायची आहे आणि त्या व्हॅक्सिनमुळं डिलिव्हर होते डायरेक्ट ब्लड स्ट्रीम मध्ये आणि त्याचा परिणाम होतो. त्यानंतर उपप्रश्न सी विचारलेला आहे, गिव्ह द बेनिफिट्स ऑफ ओरल व्हॅक्सिन. मित्रांनो, या ठिकाणी एक पुरावा गेला की ही मेल्ट इन माउथ व्हॅक्सिन जी आहे, फ्लू व्हॅक्सिन बाय बॅसिलस विच मेल्ट इन द माउथ, हे एक्झाम्पल पण लिहू शकता परीक्षेमध्ये. शेवटचा प्रश्न, गिव्ह द बेनिफिट ऑफ ओरल व्हॅक्सिन. मित्रांनो, बेनिफिट ऑफ ओरल व्हॅक्सिन म्हणा किंवा इडिबल व्हॅक्सिन्स म्हणा,
ही पहिलं सिग्निफिकन्स आहे हे 1 मार्कासाठी, कम्फर्ट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी, प्रबंधन करण्यासाठी कम्फर्ट आहे, याची लो कॉस्ट आहे. दुसरं फंक्शन बेनिफिट आणि तिसरा बेनिफिट आहे इझी टू स्टोरेज. तर हे झालं तुमचं या 31व्या प्रश्नाबद्दल. मित्रांनो, या ठिकाणी थांबू. पहिला भाग ज्यामध्ये आपण सेक्शन ए आणि सेक्शन बी घेतलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण सेक्शन सी हा स्वतंत्र विभाग केलेला आहे आणि हा स्वतंत्र चौथा सेक्शन डी. या ठिकाणी आपण थांबू. याचा निश्चित आपल्याला फायदा होईल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.